नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पाहणार आहोत आपण बॉडमासमध्ये व्ही बॉडमासमध्ये टाइप 3, टाइप 1 आणि टाइप 2 या पहिलेच्या व्हिडिओमध्ये झालेले। आता टाइप 3 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। टाइप 3 आणखी टाइप 4 आणखी याच्यात भरपूर टाइप आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। चला तर सुरुवात करूया टाइप 3 ला। गणित लिहून घ्या। एक नंबरचं गणित आहे -6 इन ब्रॅकेट -8 प्लस 5 गुणिले 2। उदाहरण पाहून घ्या, गणित पाहून घ्या। पहिले जेव्हा आपण टाइप बघितले त्यावेळेस आपल्याला कंसाचा संबंध होता, पण कंसामध्ये एकच संख्या होती, कंसामध्ये एकच संख्या होती। असं असल्यावर तो कंस गृहीत धरला जात नाही, ते किंवा प्लस किंवा मायनस साठी आपण कंस टाकत होतो। पण आता मला तुम्ही सांगा, हे एवढा मोठा कंस दिसायला, इथून एवढा कंस दिसायला, आणि कंसात एक पेक्षा जास्त संख्या येतात, 1 2 3 संख्या आहेत। अशा वेळेस आपल्याला कंस सोडवावा लागेल। का बरं? आपण नियमच काय शिकवलो? रे कंची भागुभियोग म्हणजे रे कंस म्हणजे कंचे चाचीचे हे सांगायचं आता पुन्हा मला काम नाही, तुम्हाला माहिती आहे काय काय नाही। आता इकडे पहा, मग या नियमानुसार जर आपण गेलो तर सगळ्यात पहिले आपल्याला काय सोडवावं लागेल? कंस। तर सगळ्यात पहिले एक आपल्यासाठी काम करायचं, हे कंसाच्या खाली रेघ मारून घ्यायची, आणि याच्यात बी कंसात बी सगळ्यात पहिले काय करायचं? तुम्हाला भागाकार। याच्यात भागाकार दिलेला आहे का? नाही, मग काय करायचं? गुणाकार। गुणाकार दिलेला आहे का? असं करायचं। म्हणजे सगळ्यात पहिले कंस सोडवताना सगळं गणित जशाल तसं लिहायचं, सगळं उदाहरण जशाल तसं लिहायचं, सगळ्यात पहिले गुणाकार सोडवायचा। समजलं? इकडे पहा, -6 इन ब्रॅकेट -8 हे अधिक मी जशाल तसे लिहितो। आता लक्ष द्या, 5 दुनी 10 होतात का? 5 गुणिले 2 म्हणजे 5 दुनी 10, एवढं तुमचं अर्थ। -6 -8 प्लस 10। अशा वेळेस कन्फ्युज नाही व्हायचं। -8 प्लस 10 ची मांडणी अशी केली तर जमल का? सोपं जाईल का? 10 - 8 आता सोपं वाटते ना? आता -6 10 तून 8 गेले, किती उरले? 2। एक गोष्ट लक्षात ठेवत चला, -6 इथं काही चिन्ह दिसायला का? इथं कोणतं चिन्ह दिसायला का? कोणतं चिन्ह नाही, आणि ब्रॅकेट मध्ये। अशा वेळेस असं समजायचं की इथं गुणाकाराचं चिन्ह असते। समजायचं नाही, रिअल मध्ये असतेच, पण तू समज बाबा काय असते इथं? गुणाकाराचं चिन्ह। म्हणजे -6 गुणिले 2, 6 दुनी 12 जशात तशी मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मग उत्तर किती आलं? -12। आता उत्तर चेक करत चला। चला घ्या दुसरं गणित घ्या पूर्ण। 2 नंबरचं गणित लिहून घ्या। -10 -19 अधिक 13 गुणिले -2। याच्यात पण कंस आलेला आहे। आता याला सोडवायचं कसं? मी सांगितल्याप्रमाणे माझे सांगितलेलं बी नाही ऐकायचं। इथं जे कंस जे नियम दिलेला आहे ते ऐक बाबा। रे कंची भागुभियोग कंस दिसायला का? इथं कंस दिसायला, मग सगळ्यात पहिले तू काम काय? कंस सोडवायचं, बाकी कशालाच हात लावायचं नाही। आता गणित पहा, -10 -19 प्लस 13 गुणिले -2 जशात तसं हे गणित मी काढून लिहिलं समजायसाठी। आता मला सांगा, सगळ्यात पहिले याच्यात काय करावं लागेल? कंस आहे, पण कंसाच्या आत काय सोडवायचं? इथून कंस चालू करतो का सोडवणं? कंसाच्या आत काय सोडवशील? सगळ्यात पहिले गुणाकार। मग पहा, -10 जशात तशी बाहेर, -19 प्लस 13 दुनी किती होतात बेटा? 13 दुनी 26। पण लक्षात घे, इथं मायनस आहे, हे प्लस आहे, हे मायनस आहे। मायनस इंटू प्लस मायनस काय होत असते? -26। समजलं? आता पुढचं गणित पहा, -10 -19 प्लस इंटू मायनस काय होती? मायनस। समजलं? -10 -19। एक गोष्ट लक्षात घ्या, मी जेव्हा नियम तुम्हाला सांगितले होते तेव्हा काय सांगितलं होतं? दोन्ही संख्या जर मायनस असतील तर त्याची बेरीज करायची, चिन्ह मायनसचं द्यायचं। समजा मायनसचं चिन्ह ते इथे येणारच आहे। -19 -26 9 6 1505 7 आला 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4, म्हणजे हे किती आलं? 45। पण आता इथं डबल काय चिन्ह आहे का? म्हणजे काय? गुणिले -10 गुणिले -45। अशा वेळेस काय करायचं? 10 ने जर गुणायचं, संख्या जशात तरी लिहायची, 1 0 जशात तसं लिहून टाकायचं। मायनस इंटू मायनस काय होत असते बेटा? प्लस। मायनस लिहिलं की तो उत्तर गेलं। हे लक्षात ठेवજો, परीक्षेत असं येते, मार्क कुठून येते, त्या अनुषंगाने एवढी मेहनत चालू आहे। चला लिहून घ्या हे गणित।
चला तिसरं गणित पाहूया यातलं. 7 इन ब्रॅकेट -8 प्लस 9 गुणिले -3 प्लस 68 भागिले 17 असं गणित दिलेले बाळा. पहा लवकर लिहून घे. सगळ्यात पहिले मी काय म्हणतो, कंस सोडवायचं. सगळ्यात पहिले रेख कुठे दिलेली आहे का? रेखचा प्रश्नच नाही. मग कंस सोडवायचं ना. कंसात मी सगळ्यात पहिले काय सोडवशील? आता भागाकार. आता गुणाकार सोडवशील का? 7 -8 प्लस 9 गुणिले -3 प्लस 68 भागिले 17 ही आपली मेथड आहे. सगळ्यात पहिले जे भागिले संख्या असते तिला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून टाकायचं म्हणजे आपण मोकळं होतो. 7 -8 प्लस 9 गुणिले -3. बाकी सर्व गणित जसे तसं लिहून द्यायचं. कशाला हातच लावायचं नाही. जसं आहे ना जसे तसं लिहून टाकायचं. 17चा पाडापाठ आहे का? 17 × 17 17 चौक 68 किती आले? 4. आता मला सांगा भागाकाराची वेळ झाली म्हणजे भागाकार संपला. आता दुसरं काय राहिलं? याच्यात दुसरं काय दिसायला? गुणाकार दिसायला का? मग सगळ्यात पहिले काय घ्यायचं? गुणाकार. आता बाकी सगळं गणित जसे तसं -8 हे प्लस लिहितो. 9 त्रिक 27 येतात म्हणून -27 लिहितो. प्लस इंटू मायनस काय आलं? मायनस. प्लस 4 जसे तसे. आता पहा -8 प्लस इंटू मायनस काय आलं? मायनस. प्लस 4. एक गोष्ट लक्षात घे, याला सोपं करून जर लिहायचं असेल तर -8 प्लस 4 4 येतात. पण जरी तुला नाही समजलं काही ताण घ्यायचं नाही. -8 आणि 27 27 आणि 8 किती होतात? -35 प्लस 4 म्हणजे 7 गुणिले 35 मधून 4 गेले 31 तर आले पण चिन्ह मायनसचं. मग इथं काय आलं? 7 गुणिले -31. 7 1 7 7 त्रिक 21 आणि चिन्ह वजाबाकीचं. उत्तर काय आलं? -217. -217 उत्तर यायला पाहिजे होतं तुझं. पाहून घे, चेक करत चला. चला पुढचं गणित लिहून घ्या. किती नंबर आहे? तिसरं झालं ना. 4 नंबरचं गणित लिहून घ्या. 4 कंसात -24 अधिक 13 गुणिले 3 -120 भागिले 12 असं गणित दिलेलं आहे. सगळ्यात पहिले काय सोडू सर? आता कंस. आता तुम्ही पण सोडून पहा. 4 कंसात 24 प्लस 13 गुणिले 3 -120 भागिले 12 असं गणित दिलेलं आहे. याची मांडणी सगळ्यात पहिले आपण अशी केली. आता सगळ्यात पहिले भागाकार करून घ्यायचा. बाकी कोणत्याच संख्येला हात लावायचाच नाही. जशा तशा संख्या लिहून टाकायच्या. -24 अधिक 13 गुणिले 3 -12 1 12 12 10 120 म्हणजे किती आले? -10. आता भागाकार संपला. आता वेळ कुणाची आली? गुणाकाराची. आता इकडे पहा. 4 -24 दशा तशी प्लस 13 39 -10. मला सांगा -24 आणि -10 किती होतात? 24 आणि 10 34 म्हणजे 4 -34 प्लस 39. याच गणिताची मांडणी सोप्या स्वरूपात करताना मी कसं करू शकतो? 4 39 वजा 34 असं जमते का? जमते ना असं. म्हणजे हे गणित मी आता इथे लिहून घेतो. 4 कंसात 39 - 34 असं गणित आलं माझं. 4 गुण हे कंसात 39 मधून 34 गेली. 34 आणि 5 39 म्हणजे किती आले? 5. म्हणजे गणित कसं आलं? 4 गुणिले 5 4 म्हणजे किती होतात बाळा? 20. आलं उत्तर 20. समजलं का नाही? पुन्हा चेक करत चला. कुठं काही राहिलं का? कोणता आकडा हुकला का? चेक करत चला सगळ्यांनी. चला बाळांनो, हे गणित सोडवा. पूर्ण गणित लिहून घ्या. ज्या पद्धतीने आपण आलो त्याच पद्धतीने जायचं.
सोडवा गणित. चला याची मांडणी कशी होईल पहिल्यांदा. 5 कंसात 47 प्लस 17 गुणिले 8 मायनस 114 भागिले 19 अशी मांडणी जमेल का? बरोबर आहे का पहा एकदा चेक करत चला. 5 मायनस 47 प्लस 17 गुणिले 8 मायनस 19 19 सक 114 म्हणजे इथे किती येते 6 पण मायनस 6 एवढं लक्षात ठेव जा. 5 मायनस 47 प्लस 17 8 136 मायनस 6 136 मधून 6 गेले मायनस 47 आले 136 मधून 6 गेले 130 आले 92. इकडे पहा लक्ष द्या. 5 कंसात 130 मधून समजा 47 गेले 130 मधून 47 गेले किती उरल 5 कंसात 130 मधून 47 म्हणजे 10 तून 7 गेले किती उरतात 3. हातचा वापस देतो. 13 तून 5 गेले किती उरले 8 म्हणजे 5 कंसात 83. कंसाचा अर्थ असा असते की कंस गुणाकारात असते. 5 गुणिले 83 असं येईल का. 5 त्रिक 15 5 7 5 8 40 आणि 1 41 म्हणजे उत्तर किती आलं बाळांनो 415. ही गोष्ट लक्षात घेत चला. सोडवा. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही. एकदा ज्या क्षेत्रात उतरलो ना त्या क्षेत्रात जीवाचं रान करून टाकायचं. अभ्यास असा करायचा जीवाचं रान झालं पाहिजे. 24 तास आपल्याला पुरलेच नाही पाहिजे. त्या हिशोबाने अभ्यास करायचा. उगं लोकांना फसून फायदा नाही ना. घरच्या फसून काय मतलब आहे, मायबापाला फसून काय मतलब आहे. ज्यावेळेस अभ्यास चालू केला पूर्ण इमानदारीने अभ्यास करायचा. घरच्याला खोटं बोलून काय भेटेल तुम्हाला. आता तुम्ही सगळे पोलीस भरती करणारे, पोलीस भरती करणारे पोरं लय पैशावाले असतात का. आमदाराचं पोरग याचं मोठमोठ्या पोस्टवर जे पोरं असतात त्याचं पोरग पोलीस भरती करते का नाही. पोलीस भरती कोण करते गरीब आहे पोरं. त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवत चला. मायबापाच्या कष्टाची कुठं तरी जाण ठेवा. आणि मोटिवेशन मी देत नसतो का म्हणून त्याच्या मागं कारण आहे. आता मोटिवेशन जर शिकवताना मी दिले माझं शिकवणं जाईल ना. असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला शिकवणं म्हणजे ब्रँड एकदम. शिकवणं म्हणजे शिकवणं. मोटिवेशनच्या जागी मोटिवेशन. आता ती गोष्ट एक लक्षात ठेव जा. मोटिवेशन जर असेल तर त्याची व्हिडिओ आपण अलग टाकू. फक्त माझं एवढं म्हणणे कोणतंच मोटिवेशन मायबापाच्या कष्टाशिवाय मोठं नसते. मायबापाचे कष्ट पाहिले बरोबर लेकराला जाग येते. त्या हिशोबाने अभ्यास करायचा. उगं मोटिवेशन पाहू 5 मिनिटापुरतं तू चांगलं वाटेल तुला मग त्याच्यानंतर. त्याच्यामुळे मायबापाच्या कष्टाची जाण ठेवायची ना अभ्यास करायचा. बाकी मोटिवेशनचं आपण नंतर पाहू. हे गणित लिहून घ्या. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या. टाईप 3 आपला झाला म्हणजे टाईप 3 आपला झाला. आतापर्यंत आपण कंसाच्या बाहेर एकच युनिट पाहत होतो. कंसाच्या बाहेर एकच संख्या असायची. त्यानंतर आपण बाकीचा कार्यक्रम करायचो. आता टाईप 4 मध्ये कंसाच्या बाहेर 2 संख्या राहतील. पाहू कसं काय करायचं. टाईप 4 आता समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो. समजा तुमच्या समोर असं गणित आहे 5 + 4 + 6 + 3. गडबडीत तुझ्याच्यानं काय होण्याचे चान्सेस असतात. 5 आणि 4 9 करतो तू. 6 आणि 3 9 करतो म्हणजे 9 गुणिले 9 होतात. 81 तुझं उत्तर येते. ते बी ऑप्शन मध्ये असेल. ते क्लिक केल्यावर तू मेला. तुमचा मार्क गेला. एक गोष्ट लक्षात घ्या. हे गणित कसं सोडवतात. 5 + 4 इन ब्रॅकेट 6 + 3 असं गणित दिलेलं आहे. मला सांगा सगळ्यात पहिले आपण कोणतं सोडवतो. म्हणजे बाहेरचं गणित जशा तसंच लिहायचं. 6 आणि 3 9. आता मला सांगा हे कंस याच्या गुणाकारात आहे कसं जे 4च्या म्हणजे 5 + 4 गुणिले 9 आलं. 5 + 4 गुणिले 9 आलं. आता मला सांगा कंचे भागू बेव या नियमानुसार जेव्हा आपण जातो तेव्हा काय करावं लागते. भागाकार गुणाकार ही क्रिया पहिले करावं लागतात. आता इथं गुणाकार पहिले याच्या खाली बार मारतो. 5 + 9 चौक 36 36 आणि 5 41 हे व्हेरीफाईड उत्तर आहे बाळा. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घे. आपल्याला या टाइप मध्ये हे शिकायचं. लिहून घे गणित आणि समजून घे. दिसायला का बघ. समजलं असेलच आता. चल घे दुसरं गणित घे. दुसरं गणित लिहून घे बाळा. -8 + 5
कंसात 11 प्लस 5 गुणिले 3. पहिले लहान लहान गणित तो मग मोठे जे रूढी मारू. पहिले पाहून घे गणित कसं सोडवायचं. आता बरोबर स्टेप वाईज कसं जायचं ते इकडे पहा. -8 अधिक 5 कंस गुणिलेच असतो, ही गोष्ट लक्षात ठेवत चला. 11 प्लस 5 त्रिक 15. हे गणित जरासं उलट लिहायचं आपल्या सोयीसाठी. आपण आपल्या सोयीसाठी ऍडजस्ट करत चालायचं, बस एवढं सांगायचं. एवढं म्हणणं माझं आहे. 5 इन ब्रॅकेट समजा 15तून 11 येईल. काही फरक पडायला का. गणित जशात तसंच राहिलं ना. आपल्याला सोपं जाते असं करायचं. -8 प्लस 5 15तून 11 गेले, किती उरले बाळा 4. म्हणजे -8 प्लस 5 गुणिले 4 आलं. कंस म्हणजे गुणिलेच असते एवढं सांगितलेलं आहे. मग गणित काय आलं. -8 प्लस 5 20. म्हणजेच हे गणित आपण या गणिताची मांडणी आपण अशी करू शकतो. 20तून 8 गेले 12. 12 उत्तर आलं का चेक करत चला. पहा चेक करत राहा. कुठं मांडणी जमावली, कुठं मांडणी चुकायली. चुकत असेल तर वापस प्रयत्न करा. पहा बाळांनो, हे शांततेचा काय. पोलीस भरती निघणारे असं म्हणत आहेत. जेव्हा निघन तेव्हा निघन. पहिले अभ्यास करून घ्यायचा. पहिले अभ्यास केल्यावर काय होईल, जास्त ताण पडणार नाही. टायमावर 3 महिन्यात कोणती भरती होणार आहे तुझी. 3 महिन्यात तू कोणता भरती होणार आहे. पहिलेच अभ्यास करून ठेवलं तयार मस्तपैकी, काय पाहायचं काम नाही. तोपर्यंत सगळं रेडी ठेवायचं. जेव्हा येईन भरती तेव्हा द्यायची, लागून जायचं. चला घ्या दुसरं गणित घ्या. चला 3 नंबरचं गणित लिहून घ्या. 3 नंबरचं गणित लिहून घे बाळा. -4 अधिक 7. आता कंसात -18 प्लस 6 गुणिले 5 प्लस 40 भागिले -8. कंस बंद. गणित लिहून घे बाळा पूर्ण. 1 मिनिट व्हिडिओ पॉज कर, पूर्ण गणित लिहून घे. चल बघा कसं सोडवता येईल. 4 प्लस 7 -18 प्लस 6 गुणिले 5 प्लस 40 भागिले -8. अशी मांडणी जमली होती का. पहा एकदा चेक करत चला. -4 प्लस 7 इन ब्रॅकेट -18 प्लस 6 गुणिले 5 अधिक 8 × 8 8 45. पण हे मायनस होतं, मग उत्तर किती आलं -5. एवढं समजायला पाहिजे फक्त. -4 अधिक 7 इन ब्रॅकेट -18 प्लस 6 पंचे 30 आणि हे प्लस इंटू मायनस काय मायनस. -4 अधिक 7 -18 -5 म्हणजे -23 प्लस 30 म्हणजे -4 अधिक 7. 30 मधून 23 गेले, किती उरले 7. म्हणजे -4 प्लस 7 गुणिले 7. अशी मांडणी येईल. हे इथं कंसात होतो म्हणजे इथं पाय, इथं कंसात होतो म्हणजे गुणाकारात होतो. 7 7 49 -4 म्हणजे यालाच आपण 49 - 4 असं लिहू शकतो. माझं उत्तर आलं 45. 45 आलं का चेक करत चला. चेक करत चला पोरं. चला लिहून घ्या. चला पुढचं गणित एक लिहून घ्या.
हे गणित आपल्याला कसं सोडवता येईल? 2 + 3 4 + 5 × 2 - 27/3 अशी मांडणी आली का पहा. 2 + 3 4 + 5 × 2 - 3 1 3 3 9 27 म्हणजे इथे किती आले? 9. 2 + 3 × 5 दुनी 10 म्हणजे 4 + 10 - 9. एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं जिथं गणित सोपं जाईल तशी मांडणी करून टाकायची. आता मला सांग, याची बेरीज करतो, याच्यातून हे वजा करतो. 10 तून 9 गेले किती उत्तर? 1 म्हणजे 4 + 1 येईन का? 2 + 3 2 + 3 4 आणि 1 5. 3 × 5 3 × 5 3 × 5 15 + 2 उत्तर किती आलं? 17. चेक करत चला 17 आलं का? चला आणखी एक गणित लिहून घ्या. किती नंबर आहे? 4 नंबर आहे का बा? 4 7 + 10 4 × 10 + 45/5 असं गणित दिलेलं सोपं गणित आहे. आता काही वेळेस स्मार्ट वर्क करायचं. एकदा यायला लागलं ना मग काटाकाटी लवकर करायची, काहीतरी लवकर करायचं. कसं येईल? 7 + 10. मी काय करतो, हे 4 × 10 आहे का? इथून हे गणित आलं झालं नाही, इथून हे गणित फुटलं ना. 5 × 9 = 45 म्हणजे इथं 9 घेतले. 4 × 10 = 40 म्हणजे 7 + 10 × 40 आणि 9 49. अशी आलती का मांडणी? 7 + 10 × 49 म्हणजे 7 + 490. कोणत्याही संख्येला 10 ने गुणायचं असेल तर ती संख्या जशी तशी लिहायची आणि शेवटी एक शून्य टाकून द्यायचा. 490 आणि 7 किती होतात बाळा? 497. उत्तर आलं का? पाहत चल. उत्तर आलं का? चेक करत चला. चला आता जरासं मोठं गणित पाहू. जरासं किंचित मोठं आहे, जास्त मोठं नाही. पाहून घ्या एकदा. याचं उत्तर बरोबर आलं का? चेक करत चला. चला 6 नंबरचं गणित टाका बाळा. -5 + 8 कंसात -19 + 7 गुणिले 6 + 56/-7. हे गणित बाळा गणित लिहून घे. गणित लिहिणं झालं का? -5 + 8 -19 + 7 सकून 42 + 56/7 7 × 56. पण कसे? -8. आता जरा स्मार्ट वर्क करायचं. यायला लागलं की जरा बरोबर करायचं. किती वेळ स्टेप जातो, किती मोठी स्टेप वाली. जरा सोपं याच्यात कर ना. आता मी पहिले एरी तुम्हाला समजून सांगायसाठी तसं करत होतो, पण आता समजलं तुला कुठं काय झालं तर. आता कर बरोबर. -5 + 8 19 आणि 8 27 म्हणजे 42 - 27 आली. आता तुम्ही म्हणसाल कशी? -19 - 8 किती आले बाळा? -27. हे 42 जशात तशी. -5 + 8 इन ब्रॅकेट 42 मधून 27 गेले. 12 तून 7 गेले 5 आले बाळा. हातचा वापस देतो. 4 तून 3 गेले 1 आले. 27 आणि 15 जसे 42 होतात तसे 42 मधून 27 गेल्यावर 15 होतात. -5 + 8 × 15. मला सांगा 15चा पाडा पाठ आहे. 15 8 120 - 5 म्हणजे 120 - 5. 120 मधून 5 गेले 115 उत्तर आलं बाळा. 115 उत्तर आलं का? चेक करत चला. सकाळी 5 वाजता उठून व्हिडिओ काढणं चालू आहे बाळा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणत्याही क्षेत्रात जा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपल्या घरी शेती असते,
शेतात किती कष्ट करावं लागतात आई बापाला माहिती आहे. तू एखाद्या बारी वेळच गेला तुला माहिती आहे. मेहनतीशिवाय कशातच पर्याय नाही. तू कोणत्या क्षेत्रात जाय तुला मेहनत लागणच. अभ्यास करायचा 100% मेहनत लागणच. शेती करायची 100% मेहनत लागणं. एखादा उद्योग करायचा 100% मेहनत लागणच. मेहनतीशिवाय जगात काहीच भेटत नाही. ते डायलॉग होता का पहिले, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं नाही, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है बाळा. कुछ करना पडता है. काहीतरी जगावेगळं करावं लागेल. जगावेगळा अभ्यास पाहिजे. लोक आता मला तुम्ही सांगा, पोलीस भरती करणारे पोरं तुम्ही, पोलीस भरती करणाऱ्याला कशाला 8-8 घंटे अभ्यास पाहिजे. 8 घंटे जे अभ्यास करते तरी ते पोलीस होईन. मग त्याचं काही खरं नाही. त्यानं कोणती एक्झाम देणं सोडून द्यायचं. 8 घंटे अभ्यास करून तू पोलीसवाला नाही व्हायला. तू केव्हा PS आणि ST होशील. 8 घंटे अभ्यास लागते का पोलीस भरतीला. काहीच नाही. पोलीस भरती करणाऱ्याने निवळ 4 तास अभ्यास करायचा. बस लय झाला अभ्यास 4 तास. आता एक लास्ट गणित देतो, ते तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. गणित लिहून घ्या. किती नंबर बाळा. 7 नंबर. 3 + 4 इन ब्रॅकेट 5 + 6 × 3 -63/9. आणि याचे ऑप्शन आहेत बाळा 57, 67, -37, -57. हे गणित तुम्ही करून पहा. याच्यापैकी एक उत्तर जे असेल ते मला कमेंट करून कळव जा. ठीक आहे. चालते, भेटू उद्याच्या पार्टमध्ये. आता आपण टाईप 4 पर्यंत बघितलेले आहेत. याच्या पुढचे टाईप आपण पुढच्या व्हिडिओत कव्हर करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.